भंडारा जिल्ह्याच्या तुमसर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा दाखल झाली असून यात्रेचं रूपांतर सभेत झालं असून या सभेला संबोधित करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी हजेरी लावत लाडक्या बहिणीला संबोधित केलं। तर यावेळी अजितदादा म्हणाले, लवकरच निवडणुका होणार असून महायुतीची सत्ता येताच आम्ही लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करू। तर लाडक्या भावाला देखील आम्ही मदत करणार आहोत। तर दुसरीकडे शेतकऱ्यांना यापुढे कृषी पंपाचं वीज बिल भरावं लागणार नाही। आम्ही वीज बिल माफ केलं असं शेतकऱ्यांना सांगेल। तुमसर विधानसभा क्षेत्रात पुन्हा राजू कारेमोरे बहुमतांनी निवडून येतील असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला। तर दुसरीकडे अजितदादा म्हणाले, प्रफुल्ल भाई येत्या काळात शेतकऱ्यांना जितका बोनस मागतील तितका बोनस आम्ही देऊ, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी असल्याचं अजितदादा म्हणाले। तर या जनसंवाद यात्रेला संबोधित करताना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर मीच करू शकतो, त्यामुळे तुम्ही आमच्या पाठीशी राहा असं आवाहन खासदार पटेल यांनी लाडक्या बहिणींना आणि भावांना केलं। तर यावेळी पटेल यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला। यावेळी तुमसर विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी अजितदादा कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचा आमदार राजू कारेमोरे यांनी मतदारांना हमी देत लाडक्या बहिणीची वय 18 वर्ष करण्यात यावी अशी मागणी आमदार राजू कारेमोरे यांनी अजितदादांकडे केली। तुमसर शहरात आयोजित जनसन्मान यात्रेत भंडारा जिल्ह्यातील 25,000च्या वर लाडक्या बहिणींनी हजेरी लावली होती। तर यापुढे महायुतीचं सरकार आल्यास सरकार महिलांच्या मागे भक्कमपणे उभे राहून आणखी योजना आणेल असा विश्वास आमदार राजू कारेमोरे यांनी महिलांना दिला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। दादा आज आले आहेत आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये, तुमसरच्या या आपल्या परिसरामध्ये, मोहाडीच्या परिसरामध्ये मी त्यांच्या मनपूर्वक स्वागत करतो आणि जाता जाताना एवढा सांगेल की येणाऱ्या काळामध्ये राजूभाऊ आता हे राजूभाऊ ऐक, तुझी इच्छा आहे ना की आपल्या या तुमसरच्या मोहाडीच्या परिसरामध्ये एक चांगला मोठा उद्योग आला पाहिजे, ते आपण पूर्ण करून दाखवू। येणाऱ्या काळामध्ये किसी की औकात नहीं है, भंडारा गोंदिया जिले में किसी की भी औकात नहीं है ये जिलों का विकास करना, मूर्ख बनाने के लिए, जात पात की राजनीति करने के लिए सब आपके पास आएंगे। विकास करने के लिए प्रफुल्ल पटेल वहां पर खड़ा रहेगा, ये आप लोगों को भरोसा होना चाहिए। एवढाच बोलतो आणि राजू भाऊला पूर्णपणे आपला आशीर्वाद आपल्याला द्यायचा आहे हे मी तुम्हा सगळ्या लोकांना परत सांगतो। फालतूची गोष्ट ऐकू नका, आएंगे ऐसा करेंगे, क्या करेंगे, बाबा जी का ठेंगा करेंगे, कोई कुछ करने वाला नहीं। माझी बहिणा, आता आपल्याला 1,500 रुपये मिळत आहे। इलेक्शन नंतर हक्कानी आपण दादाकडे आणि महायुतीच्या नेत्यांच्याकडे जाऊ, आम्हाला 1,500 नाही, आम्हाला 2,000 द्या, 3,000 द्या हे सांगायला, पण त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद लागणार आहे। भूल ताप में आना नहीं, संविधान बदल जाएगा, कोई कुछ और बोलता है, काय संविधान, जब तक शरद हमारे अजीत दादा बैठे हैं, जब तक प्रफुल्ल पटेल है, शिव शाहू फुले अंबेडकर के विचारों को हम कभी छोड़ेंगे नहीं। और आपके लिए सत्ता रहे ना रहे, मगर ये हमारे उसूलों के लिए हम हमेशा लड़ेंगे, खड़े रहेंगे, ये विश्वास मैं आप लोगों को देता हूं। विरोधक टीका करायला लागले, त्यांच्या पोटात दुखायला लागलं, ते भरायला लागले, बघा त्यांच्या लाडक्या बहिणी भावांना तर काहीच देत नाही, भावांकडे बघत नाही। बांधवांनो, तुमच्याकडे पण लक्ष दिलंय, तुम्ही पण लाडके भाऊ आहात। 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर राज्यातल्या 44 लाख शेतकऱ्यांना या महिना एंडला की ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला लाईटचं बिल 3, 5, 7.5 मोटर चालवणाऱ्यांना 0 येईल, 0 त्याच्यात असेल की लाईट बिल 0, मागचं देणं द्यायचं नाही, पुढचं लाईट बिल भरायचं नाही। मला सांगायचंय, तुमसर तालुक्यानी, मोहाडी तालुक्यानी कायम राष्ट्रवादीवर प्रेम केलं, याचा मला आनंद पण अभिमान पण आहे।
तालुक्यातील जनतेने सुरुवातीपासून राजू कॉरे मोरेंना पण साथ दिली. 8-9 हजार मतांनी त्यांना निवडून आणलं होतं. आता मात्र उद्याच्या काळामध्ये जास्त मतांनी निवडून आणा, मी तुम्हाला जास्त निधी देईल, हे मी तुम्हाला अतिशय स्पष्टपणे सांगतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.